माझा प्रिन्स चार्मिंग कसला भारी दिसायला लागलास. तू जितका स्मार्ट आहेस की नाही तितकाच इनोसंट पण आहेस बघ. माय मिस्टर भाडेकरू, तुझ्यावर मी किती प्रेम करू. स्वीटी बाळ, काय करते ग माझं बाळ ते? कुठं काय मम्मी, काय नाही. हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. काय मम्मी, तू मागितलं नाहीस ना तरी आणलंय बघ. अगं कसलं भारी अरे. आणि पुढे बी असं देतच राहू बघ. कारण तुझ्यासाठी काय चांगलंय हे आम्हाला चांगले ठाऊक आहे. म्हणूनच ना आम्ही तुझ्यासाठी कसं हाईट मुलगा बघणार आहे बघ. मम्मी मला कळतंय तू काय बोलायला असते. होय ना, कळतंय ना. मग मी काय सांगते ना ते लक्ष देऊन ऐक. प्रेमाने नुसतं पोट भरत नसतंय. अगं आयुष्य जगायचं असेल ना तर त्याला पैसा लागतो, पैसा. ती शुभूची फॅमिली काय ग सरकार बुडीत खातोय. त्याचा बाप काही काम करत नाही आणि त्याची मोठी बहीण लग्न करून आल्यापासून कायमची माहेरवाशीन झाली. आणि त्याची आई लोणचं पापड विकती तेव्हा कुठं घरात तेल मीठ येतंय. मग तो शुभू एकटा तुझा खर्च कसा उचलणार आहे. अगं तुझा दर्जा काय, त्यांचा काय. स्वीटे, 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 माझ्या अजिबात लग्नाला परवानगी नाही हा या. मम्मी अगं पप्पा बघा की मम्मी काय बोलायला लागले, तुम्ही समजावा तिला. तुझं कळतंय मला मन, पण तुझ्या मम्मीचं जे मत आहे का नाही तेच माझं मत आहे. तुझं काय म्हणणं आहे. माझा फुल सपोर्ट आहे तुला. प्यार किया तो डरना क्या. ए गप्पे, कोल्हापूरचा शाहरुख खान. स्वीटे, तुला जर शुभूशी लग्न करायचं असेल ना तर माझं मेलेलं तोंड बघशील. नाही ठीक आहे, आता तू पण बघ मी काय करतो ते. स्वीटे, मम्मी काय बोलते काय कळतं का तुला. रागाच्या भरात काय भलतं सलतं करून बसली तर. तू का घर सोडून चाललीस का काय. मम्मी त्यात काय लिहिलंय ते नीट वाच तरी आधी. माझ्या मम्मी पप्पांनी माझ्या नावावर खूप प्रॉपर्टी ठेवली आहे, पण ती प्रॉपर्टी मी शुभोला ट्रान्सफर करून जीव देत आहे. माझ्या संपत्तीचा वारस शुभू असेल आणि माझ्या मरणाला जबाबदार माझे मम्मी पप्पा. स्वीटे, अगं का असं खुळगत करतेस. खुळगत नाही मम्मी, त्यात जे लिहिलंय का नाही ते मी करणार म्हणजे करणार. आता बघा तुम्ही तुमच्या कर्माची फळं. दाजी मी देतो पैसे थोड्या दिवसांनी. कवा देतो. नाही नाही बरोबर आहे. खान तशी कापरान बाप तशी लेकर. बाप पनीरचा तुकडा चोरतो आणि पोरगा पैसे चोरतोय. दोघच चोरटे. हो जावई बापू, काही काय बोलायला लागला तो तुम्ही. तुमच्या लग्नासाठी जे कर्ज घेतलंय ना त्याचे हप्ते मी दिवस फेडतोय. जरा तरी विचार करा. नाही काय म्हणते जावई बापू, माझं जरा ऐकता का. हे बघा तुमच्या लग्नाला इतकी वर्ष व्हायला आली हो. शोभा हितच आहे ना. आता लग्न होऊन तुम्ही एवढं लांब लांब राहायचं म्हणजे तुम्ही तिकडं ही इकडं बरं दिसत नाही हो. आता तरी तुम्ही तुमच्या बायकोची आणि पुरीची जबाबदारी घ्या की. तुम्ही विचार करा की तुमच्या बायका पोरांना घेऊन जावा की तुम्ही. आता नाही म्हणजे या वर्षी तरी तिला घेऊन जावा की. काय काळजी करू नका, तुमचं पैसा आम्ही देणारच आहे की. ते कुठं जाणार आहेत वे. आम्ही सबूत दिलाय नव. आम्ही पैसा सगळं फेडू, पण माझ्या पोरीला आणि नातीला. ओ काय घेऊन जा घेऊन जा घेऊन जा काय लावलं. तर मी आपलं ऐकून घेतो म्हणून तुम्ही लई ऐकत घेताय. तुम्ही मला लग्नात पैसा तर डबल देणार होता, दिलं का. दिलं. इतकी वर्ष झाली लग्नाला सगळे पैसे दिला का. आणि जेव्हा येईन तेव्हा घेऊन जा घेऊन जा. लाज नाही वाटत हो तुम्हाला. आणि मी काय म्हणतो सासरे बुवा, जावायला पैसे द्यायची दानच नसेल ना तर दोघांनी वाडग घ्या आणि भीक मागा. पुढे एक बी शब्द नको. झालं समाधान.
अरे का अंत बघायलाच आमचा? प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं सासरचं माप ओलांडून नवऱ्याबरोबर सुखी संसार थाटायचा. मीला आमचाच नशीब दळबद्री. लग्नाच्या मांडवातून परत माहेरीच येऊन बसलोय आम्ही. याला जबाबदार कोण? तुम्ही. आमच्या नवऱ्याचे हुंड्याचे पैसे तवाच्या तवा दिले असते तर ही यायला झाली नसती ना. आम्हाला बी करायचा होता संसार, आम्हाला बी नांदायचं होतं. पण काय केलं? बाहेर पण सांगून इथंच आणून बसवलं. अरे अजून पण हाडमोठ्या गत वागताय. जावयाचा अपमान करताय. आम्ही आणि आमच्या लेकीने आयुष्यभर इथंच कितपत राहायचंय असं वाटतंय का रे तुला? अरे का आमच्या संसाराची राग रांगोळी करायला निघालायस रे बाबा? अगं शोभा, आई, ताजी ताजी मला माफ करा. मी जे काही वागलो ते खरंच चुकलं. मी तुम्हाला शब्द देतो, मी तुमचे सगळे पैसे फेडेन. आता तरी माफ करा. माफ केलं जा. ताची, आता तरी ताईला घेऊन जावा. याची ऑफर जर का मी आत्ता मानली, शोभेला आत्ताच्या आत्ता घरी न्यावं लागेल. बाबू वर पैसे मागायला पुण्यांदा येता येणार नाही ते वेगळंच. नको 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 नको.